रंगमंच पालकांच्या आवडीचा आणि तमाम शिक्षकांच्या कार्यसिद्धतेचा रंगमंच म्हणजे तुमचा आमचा आणि आपल्या सर्वजणांचा चंपावती महोत्सव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाकरंडकामध्ये मी प्रतीक कांबळे आपल्या जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करतो. एकदा जोरदार टाळ्या स्वतःसाठी आणि प्रत्येकाच्या स्वागतासाठी. धन्यवाद. आज या चंपावतीच्या रंगमंचावर मराठा संघर्ष योद्धे आदरणीय सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे चरण स्पर्श झालेला आहे. मी खरोखर आपलं खूप खूप स्वागत करतो. मागं आम्ही काही कलाकारांनी एकत्रित येऊन एक नाट्यकलाकृती या रंगमंचावर सादर केली होती, त्याच्या उद्घाटनाकरिता आपण यावा अशी आणि जवळ आम्ही खूप कळकळीची विनंती केली होती. मात्र आपण नुकतेच मुंबईवरनं आलेलो होता, त्याच्यामुळे आपण आजारी होता, त्याच्यामुळे ते राहिलं. परंतु आमची ही इच्छा आज या ठिकाणी पूर्ण झाली, त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो आणि दादांचे आभार व्यक्त करतो. याचबरोबर या कार्यक्रमासाठी इथं अनेक जणांची नावं आहेत, परंतु मी त्यांची दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो की लहान मुलांचा कार्यक्रम आहे, सर्व कॉस्ट्युम्समध्ये आहेत. मी कृपया कुणाचं नाव घेत नाही, कृपया मी माफी मागतो. याच रंगभूमीने आम्हाला घडवलं, याच रंगमंचाने आम्हाला वाढवलं, प्रतिष्ठा दिली, नाव दिलं आणि कुठेतरी याच रंगमंचावर मोठा ब्लॅकआउट पडत होता. कलाकारांनी देखील पाठ फिरवली होती आणि या बीड रंगभूमीवरची सांस्कृतिक चळवळ जी आहे ती कुठेतरी थंडावली होती. या पिढीचा कलेचा वारसा पुढच्या पिढीला देण्यासाठी आम्ही कलाकारांनी एकत्रित येऊन चंपावती महोत्सवाची स्थापना केली. या चंपावती महोत्सवाची स्थापना करत असताना साहजिकच त्याच्या सांस्कृतिक सोहळ्यांना खर्च मोठ्या प्रमाणामध्ये लागतो, म्हणून आम्ही अनेक दानशूरांकडे गेलो, अनेकांच्या मदती घेतल्या, सहकार्य घेतलं आणि हा महोत्सव सुरू केला. पहिल्याच महोत्सवामध्ये 3240 कलाकारांचा सहभाग झाला आणि या महोत्सवाने उत्तुंग अशी भरारी घेतली. आता हा महोत्सव पहिला संपला आणि बीड जिल्ह्याला वेध लागले ते म्हणजे दुसऱ्या महोत्सवाचे. आता दुसरा महोत्सव घ्यायचा म्हणजे साहजिकच त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो खर्च लागणार होता आणि अशा पद्धतीने आपण जर बघायला गेलं आर्थिक स्वरूपात तर आपल्या बीडमध्ये जास्त दानशूरांची संख्या नाहीये, म्हणून कुठेतरी बीड जिल्ह्याला जरी चंपावती महोत्सवाची वेध लागले होते दादा, परंतु आर्थिक बाजूने आम्ही कधी कमीच असतो. आम्ही कलाकार म्हणजे फाटक्या खिशांचे असतो. आम्हाला राजश्री असला तरच आमची कला मोठी होते. आम्ही पहिल्या वर्षी चंपावतीचा महोत्सव मोठा केला तो फक्त आमच्या नटराजाच्या सेवेसाठी केला होता. एक निश्चित श्रद्धा होती, करायचं एवढंच आम्ही ठाणलेलं होतं आणि हे 12 वर्षानंतर पहिला चंपावती महोत्सव केला. म्हणून तुम्हाला सांगतो स्वतः आम्हाला नटराज इतका प्रसन्न झाला की पुढच्या वर्षी त्याने सन्मानाने आणि दादांच्या रूपामध्ये आम्हाला दर्शन दिलं आणि वर्षानुवर्ष हा महोत्सव मी घेणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही कलाकार आहात, तुमचा स्वाभिमान हा माझा स्वाभिमान असेल, कुणासमोर हात पसरवायचे नाही. म्हणून या बीड रंगभूमीवर आम्हा कलाकारांचा कणा आणि पानाजन्य टाईप ठेवला. असे म्हणजे आमचे सन्माननीय अनिल दादा जगताप या महोत्सवाचा आत्मा आहे. त्याला राजकारणाच्या पटलावर राहून सुद्धा हा माणूस कधी राजकारणी बनू शकला नाही आणि माणुसकीचा महामेरू बनू शकला. आज हा महोत्सव यशस्वी आहे. हा महोत्सव दादा घेत होते, परंतु मला निवडून द्या, मी उमेदवार आहे अशी कुठलीही भूमिका आणि दादांनी या मंचावर मांडलेली नाही. हा मंच दादांची काय भूमिका राहिली की हा रंगमंच हा फक्त बाल कलाकारांचा आहे आणि तो फक्त बाल कलाकारांचाच कलाविष्कार झाला पाहिजे. आम्ही राजकीय इथं कुठलंच भूमिका घेऊन येणार नाही, तर कुठली भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न करणार नाही. त्यानंतरही अनेक निवडणुका झाल्या दादा, परंतु या रंगमंचाला कधी राजकीय स्पर्श झाला नाही. छोटे छोटे बाल कलाकार दादा इथं बसलेले, सकाळपासून तुम्हाला समजा यांचे शिक्षक यांच्यासाठी मेहनत घेतात, यांचे मेकअप करतायत, यांच्या कॉस्ट्युमला पिनअप करतायत. यांचे शिक्षक म्हणजे यांच्या माता माऊल्या बनलेल्या आहेत. अतिरिक्त आईसारखं इथल्या शिक्षिका मुलांना सजवताना, त्यांना पाणी पाजताना, त्यांना खाऊखू घालताना मी पाहिलंय. दादा गेवराईच्या माधवनी म्हणून एक सावरगाव नावाची शाळा आहे, जवळपास 350 मुलांना बसने घेऊन आली आहे. बाहेर मी बघितलं त्यांना मस्तपैकी तुम्हाला सांगतो जीव घालतायत, म्हणजे इतकी काळजी घेणारे तुम्हाला सांगतो आपल्या बीड जिल्ह्यातले शिक्षक आहेत. यापेक्षा मी तुम्हाला सांगतो की सावरगाव, परळी, अंबाजोगाई, गेवराई अशा विविध लांब लांब अंतरावरून या महोत्सवामध्ये शाळा लहानल्या मुलांना घेऊन आलेल्या आहेत.
10 दिवस हा चालणारा महोत्सव, 10 दिवस चालणाऱ्या महोत्सवातील आज सर्वात लहान मुलांचा परफॉर्मन्स आहे, त्यांचं सादरीकरण आहे. त्या मुलांचं वय आहे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आमचा हा शिशुगटच एवढा मोठा झालाय की आता आम्हाला पुढे जावं का नाही असा प्रश्न पडलेला. आणि इतकी सुंदर सुंदर यांची सादरीकरण आहेत, यांची नजर काढावी असं वाटतंय कलाकार म्हणून. दादा, हा महोत्सव महाराष्ट्रातला सर्वात मोठा महोत्सव कसा बनला हे लक्षात घ्या. पहिल्या वर्षी 3240 कलाकार या महोत्सवात सहभागी झाले. दुसऱ्या वर्षी या महोत्सवाला आणि दादांच्या माध्यमातून रंगभूमीवर ऐतिहासिक नाव भेटलं आणि हा महोत्सव बनला चंपावती महोत्सव. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब करंडक, शिंदे साहेबांचं नाव लागलं. दुसऱ्याच वर्षी 3240 विद्यार्थ्यांपासून हा महोत्सव गेला 8440 विद्यार्थ्यांवर. तिसऱ्या वर्षी हा महोत्सव तयार झाला. या महोत्सवाची बालकलाकारांची संख्या होती 14,007 विद्यार्थ्यांची, जी की महाराष्ट्रामध्ये कुठल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये इतका सहभाग झालेला नाही. आणि गेल्या वर्षी जी 14,007 सहभागी संख्या होती ही नृत्य, नाट्य, संगीत, चित्रकला अशा विविध स्पर्धेची एकत्रित करून होती. परंतु अजून या महोत्सवाची संख्या आमच्यापर्यंत आली नाही. चित्रकला आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धेची संख्या जर घेतली तर आमची संख्या 17 ते 18 हजारापर्यंत चालली. म्हणजे आता सगळं जर पाहायला गेलं आपण तर हा महोत्सव 20,000चा आकडा पार करतोय, जो की महाराष्ट्रात हा रेकॉर्ड ब्रेक करायला कदाचितच कोणाला जमेल असं वाटतंय. आणि हे सर्व श्रेय जर कोणाचं असेल ना, तुम्हाला सांगतो ह्या शिक्षकांचे, संस्था चालकांचे, पालकांचे, की आता कुठेतरी डॉक्टर इंजिनियरची ही व्याख्या विसरून आता पालक स्वतःच्या मुलांमध्ये कलेचे संस्कार रुजवण्याचा प्रयत्न करतात. कलाकारांचा बाले किल्ला, बीड जिल्हा ही ओळख वर्षानुवर्ष राज्याच्या आणि देशाच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये बीड जिल्ह्याची आहे. आणि आता या बाले किल्ल्यामध्ये नवीन वारसदार या बाले किल्ल्याचे तयार होत आहेत. आणि मला आनंद आहे की आपण यांच्या कलाविष्काराला पाहायला इथपर्यंत आला. यांच्या म्हणजे आपली उपस्थिती यांच्यावर एक कौतुकाची थाप आहे. सर्व बाजूने जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळेस महोत्सवाच्या यशाचं कारण प्रतीक कांबळे दिसतो, परंतु तसं नाही. या महोत्सवाचा खरा आत्मा कोण जर असेल तर ते सन्माननीय अनिल जगताप आहेत. याचबरोबर माझ्याबरोबर जी जी टीम काम करते ती सर्व टीम तितकीच महत्वाची आहे जेवढा तुम्हाला सांगतो मी दिसलो. मी फक्त पळापळ करत असेल, यांच्या मागे ओरडत असेल, परंतु ही टीम दादा सकाळी 7 वाजल्यापासून तर रात्री 12:30-1 वाजेपर्यंत हे महोत्सवात असतात. 2:30-3 वाजता घरी जातात आणि सकाळी 7:30ला पुन्हा या सगळ्यांच्या स्वागतासाठी उभं राहतात. आणि बघायला गेलं तर आम्ही काउंट काढला, या 7-8 दिवसामध्ये 2 तारखेला सुरू झालेला हा महोत्सव आहे. या 7-8 दिवसामध्ये कमीत कमी 40 ते 50 हजार पालक वर्ग दिवसभरामध्ये येऊन गेलेला आहे. हा देखील तुम्हाला सांगतो एक वेगळा रेकॉर्ड या महोत्सवाने तयार केलेला आहे. आणखीन एक कॅल्क्युलेशन आम्ही काढता आता ग्रीन रूम मध्ये काढलं की 20,000 विद्यार्थी जरी आपण पकडले तर त्यांच्या कॉस्ट्युमवर होणारा खर्च 200 रुपयाने जरी धरला तर तो किती होतो बघा. ट्रॅव्हलिंग असेल, जेवण असेल, कोरिओग्राफरची फीस असेल, मेकअप आर्टिस्टची फीस असेल, असे सगळे आम्ही थोडे थोडे अंदाजामध्ये कॅल्क्युलेशन काढले. तर म्हणून दादा 77 ते 88 लाखांपर्यंत चंपावती महोत्सवावर ही बीड नगरी तुम्हाला सांगतो खर्च करते. आज बीड नगरीच्या चौकात, घराघरात, शाळांमध्ये फक्त आणि फक्त चंपावती महोत्सवाची तुम्हाला सांगतो लगबग आहे. प्रत्येक घरामध्ये चंपावती महोत्सवाची तयारी सुरू आहे. कोणी मेकअप करते, कोणी काय म्हणजे फक्त सगळ्या जणांना सध्या कुठं असेल सगळेजण बेडकर तर ते चंपावती महोत्सवात आहे. भले ते घरी असेल परंतु चंपावती महोत्सवात आहे. इथे लाईव्ह प्रेक्षेपण होते. मुख्याध्यापक शाळेमध्ये बसून तुम्हाला सांगतो लाईव्ह पाहत आहे. पाहुणे रावळेचे इथं राहत नाही, कदाचित मुंबई पुण्याला असेल, त्यांना पालकांनी लिंक पाठवून दिल्यात. मुंबई पुण्यामधून हा चंपावती महोत्सव पाहायला जातोय. म्हणजे अवघ्या महाराष्ट्रामध्ये जरी आपण म्हटलं तर चंपावती महोत्सव पोहोचलाय. आणि याचं कारण आम्हाला जरी तुम्ही रसिकत्व करत असतात तरी आम्ही जरी असलो तरी आम्हाला राजश्रेय देणारे सन्माननीय अनिल जगताप आहेत. आम्ही काटकसर करतो तिथं हा माणूस तुम्हाला सांगतो जास्त खर्च करतो. आम्ही म्हणतो 200 रुपयाच्या बुकेमध्ये आपण दादा भागवू, दादा तिथं 1000 रुपयाचा बुके मागवतात. म्हणजे ही दादांमधली असलेली एक दानत आहे. आणि दादा तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्या या रंगभूमीवर कधीच आभार व्यक्त करणार नाही, कारण आभार व्यक्त केल्याने ऋण संपले जातात. आम्हाला कायम तुम्हाला सांगतो आम्हाला तुमच्या ऋणात राहायचंय. आम्ही कुठल्या चंपावती महोत्सव तुमचा सत्कार करत नाही, कारण चंपावती महोत्सव हा तुमचा आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की सत्कार करून ती एक औपचारिकता पूर्ण करण्यात अर्थ नाही. बाकी सगळी माहिती आपल्यापर्यंत दिलेली आहे. जास्त भाषण होणार नाही. दादा म्हणल्याच्या नंतर दादाच बोलतात. आता या ठिकाणी मी थांबतो आणि पुढे जे आहे सूत्रसंचालकांना माहिती देईल. धन्यवाद. धन्यवाद सर.
यानंतर आदरणीय जिल्हा प्रमुख शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय आनंद जगताप यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. आज चंपावती मोर्चाच्या निमित्तानं आयोजक म्हणून या ठिकाणी मी मान्यवरांना यांचे धन्यवाद मानण्यासाठी उभा आहे. कारण की दादा असल्यावर दादा एकटेच बोलत असतात, पण एक आयोजक आहे म्हणून फक्त अभिनंदन आल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. म्हणून आज अनेक वर्षापासूनची 2-3 वर्षापासून दादाला घेऊन या प्रतीक सर आणि त्यांची सर्व टीम असते, त्यांची जोडके सर असतील, आकाश असेल, हे जी टीम आहे आमची सगळी काम करणारी, ही सगळी दादाला एकदा तरी घेऊन या. पण मी त्यांना म्हणलं की मी गेल्या वेळेस दादाला बोललो होतो, पण दादा त्यावेळेस दवाखान्यामध्ये होते, ऍडमिट होते, त्यामुळं येऊ शकले नाही. पण यावेळेस मी दादांना 8 दिवसापूर्वीच भेटलो, मग असा कार्यक्रम आहे आणि शिंदे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम खुला आहे, आपल्याला यायला जमल का? तर दादा म्हणले मी राजकीय स्टेजवर जात नाही. मी म्हणलं हा राजकीय स्टेज आमचं नाहीये, फक्त आमचे जे लेकरं बाळं या ठिकाणी येत आहेत, जे डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी कलाकार तयार होतोय, त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण यावं अशी विनंती आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस केली. म्हणून दादा या ठिकाणी आले, कारण की दादा कुठं राजकीय व्यासपीठावर कधी गेले नाहीत. पण दादाला एवढं मला आमच्या आयोजकाच्या वतीनं सांगायचं की या व्यासपीठावरून राजकीय उद्देश कुठलाही आम्ही आजपर्यंत 4 वर्षात केलेला नाही आणि इथून पुढेही कधी करणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे की एक खेळाडू म्हणून मी या ठिकाणी या बीड शहरामध्ये, या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये माझं नाव आहे. म्हणून आज कलाकारांसाठी कुठंतरी एक आपण उभं राहिलं पाहिजे. पहिल्या वर्षी आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम बघितला तर दुसऱ्या वर्षी प्रतीक सरला म्हणलं आपण चंपावती मोठं चांगल्या पद्धतीने घेऊ, त्यांची सर्व टीमला बोलून मग आम्ही त्या ठिकाणी आयोजित या ठिकाणी कार्यक्रम सुरुवात केली. आणि यामध्ये पहिलीपासून ते 10वी पर्यंतचे मुलं या ठिकाणी येत आहेत आणि ह्या व्यासपीठाने 4 वर्षात कमीत कमी 6 मुलं घडवले, जे मोठ्या मोठ्या स्टेजवर राज्याच्या आणि केंद्राच्या ह्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी प्रपोज करून पहिले पारितोषिक त्या ठिकाणी त्यांनी मिळवले. म्हणून आपण हे 4 वर्षापासून काहीतरी करतोय, म्हणून मुलं घडतायत आणि ते 6 मुलं घडले, ह्याच्यात आनंद आमच्या सगळ्या या ठिकाणी आहे. पण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आमचे नेते जरांगीदादा पाटील, या ठिकाणी आलेल्या धनंजय देशमुख असतील, आमचे सरपंच असतील तारक, या ठिकाणी बापू आलेले, वरते सर आहेत आणि सर्व मराठा योद्धे आमचे जे खांद्याला खांदा लावून दादाबरोबर कुठेही आणि कधीही अर्ध्या रात्री उभा राहणारे सगळे मावळे दादाचे या ठिकाणी उभा आहेत. मी सगळ्यांचे सत्कार करू शकलो नाही, कारण की हा लहान मुलाचा कार्यक्रम असल्यामुळे सगळ्यांनी क्षमा मागतो आणि तुमचा शाब्दिक सत्कार या ठिकाणी मी आल्याबद्दल शुभेच्छा या ठिकाणी मानतो. आणि हा कार्यक्रम कंटिन्यू दादा दरवर्षी आपण या ठिकाणी मुलांना आशीर्वाद द्यायला यावा आणि आम्ही तुम्ही आल्यानंतर आमची ताकद या ठिकाणी, आमची छाती या ठिकाणी फुटते, म्हणून आपण या मुलांना आशीर्वाद द्यावा. कारण तुम्हीच या लेकरा बाळांसाठी रात्रंदिवस भविष्य यांचे घडावं म्हणून आपण स्वतः आपलं बलिदान या ठिकाणी द्यायचा प्रयत्न अनेक वेळेस तुम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि मुलं घडावं आणि तोच प्रयत्न छोटासा आमचा आहे. हेच मुलं उद्या तुमच्या माध्यमातून घडणार आहे, म्हणून आपण या ठिकाणी आलात. आयोजकाच्या वतीनं प्रतीक कांबळे सर असतील, दोडके सर असतील, आमच्या सगळ्या टीमच्या वतीनं आल्याबद्दल या ठिकाणी मी आभार मानतो आणि पुढे येताल अशी अपेक्षा ठेवून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद दादा. यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी मराठा संघर्ष होते आदरणीय म्हणून दादा जरांगे पाटील यांना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. जोरदार टाळ्याच्या गरज आपण आदरणीय दादांचे या ठिकाणी स्वागत करूयात. सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं स्वागत करूया आपण.